We are discussing numericals of chapter number 5, that is oscillations. And in today's lecture we are discussing the type number 9, that is problems on simple pendulum. आता सिंपल पेंडुलम बद्दल आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस याचं व्हायब्रेशन असतं, जर एम्प्लिट्यूड स्मॉल असेल तर हा सिंपल पेंडुलम लिनियर एसएचएम करतो. हा पॉइंट आपल्याला माहिती आहे. मग असा लिनियर एसएचएम करणाऱ्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड किती आहे तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला आहे. डेरिव्हेशन आपण त्याचं केलेलं आहे आणि तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला या ठिकाणी तुमच्या समोर आहे. T is equal to 2 pi under root L upon G, where L is length of the simple pendulum and G is acceleration due to gravity at that place. जिथे तो सिंपल पेंडुलम व्हायब्रेट होत असेल त्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे ही व्हॅल्यू G. ओके, टाइम पिरियडचा फॉर्म्युला जर आपल्याला माहिती आहे तर त्याच्यावरूनच फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला तयार करता येतो. फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हाच फॉर्म्युला रेसिप्रोकल करायचा. सो इट इज 1/2 पाय अंडर रूट G अपॉन L. ठीक आहे. मग आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, पण टाइम पिरियडचा आपल्याला कंपॅरिझन करता येतं. कंपॅरिझन ऑफ टाइम पिरियड ऑफ पेंडुलम्स ॲट सेम प्लेस, म्हणजे दोन वेगवेगळे सिंपल पेंडुलम आहेत आणि दोन्ही पेंडुलम एकाच ठिकाणी आहेत. एकाच ठिकाणी म्हणजे G ची व्हॅल्यू दोन्ही पेंडुलमसाठी सारखी, बरोबर आहे. मग असं जर असेल तर त्या दोन सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा जर रेशो आपण घेतला तर तो काय येईल तर T1/T2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये L1/L2. म्हणजे दोन वेगवेगळे पेंडुलम की ज्यांच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत पण एकाच ठिकाणी, तर त्यांच्या टाइम पिरियडमधला रेशो हा येतो अंडर रूट L1/L2. आता कंपॅरिझन ऑफ टाइम पिरियड ऑफ पेंडुलम ॲट डिफरंट प्लेसेस. जर ते दोन पेंडुलम वेगवेगळ्या ठिकाणी असतील, एक समजा इथे, दुसरा एका हाईटवर आहे किंवा डेप्थवर आहे, तर अशा वेळेस त्यांच्या टाइम पिरियड्स जर आपण कंपॅरिझन केलं तर दोघांसाठी G ची व्हॅल्यू पण वेगवेगळी असेल, त्यांची लेंथ पण वेगवेगळी असू शकते. आणि म्हणून मग टाइम पिरियडच्या कंपॅरिझनचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल T1/T2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये L1/L2 इंटू G2/G1. ठीक आहे. फॉर्म्युला कंपॅरिझनचा व्यवस्थित लक्षात ठेवा. नेहमीप्रमाणे आपलं जे कलेक्शन आहे त्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या ज्या परीक्षा झाल्या बोर्डाच्या वेगवेगळ्या वर्षी त्याच्यामध्ये विचारलेले प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन बँकमधले प्रॉब्लेम्स पण आपण कलेक्ट केलेले आहे. त्यानंतर पुस्तकाच्या मागे जी एक्झरसाइज दिलेली आहे त्या एक्झरसाइजमधले पण सगळे एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. फक्त मी टाईपनुसार त्याला सॉर्ट केल्यामुळे तुम्हाला ते सिक्वेन्सनुसार दिसणार नाहीत, टाईपनुसार दिसतील, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं आहे मार्च 81 मार्च 82 या बोर्ड एक्झाममधलं. काय म्हटलंय पहा, फाइंड द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम हुज पिरियड इज 1.8 सेकंड. तुम्हाला सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड दिला आहे, तुम्हाला लेंथ शोधायची आहे. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेतला आपण, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G. सो T² इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर L अपॉन G. दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल. त्याच्यावरून मी Lचा फॉर्म्युला तयार केला, म्हणजे लेंथचा फॉर्म्युला तयार केला. तर तो फॉर्म्युला येतो T² G अपॉन 4 पाय स्क्वेअर. T² म्हणजेच 1.8 इंटू 1.8, G म्हणजेच 9.8, 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87. सो इट इज 31.752 अपॉन 39.48. हा रेशो काढला तो येतो 0.8042. लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे करायचे आहेत, मी केलेले नाही आहेत, मुद्दाम करत नाही आहे, कारण की मला अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी ते लॉगचे कॅल्क्युलेशन करावेत. सेकंड एक्झाम्पल इज द पिरियड ऑफ पेंडुलम इज फाउंड टू बी इन्क्रीज बाय 50% व्हेन लेंथ ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस बाय 0.6 मीटर. म्हणजे याचा अर्थ काय, द पिरियड ऑफ पेंडुलम इज फाउंड टू बी इन्क्रीज बाय 50%. म्हणजे त्या पेंडुलमचा टाइम पिरियड 50% वाढतोय, 50% इन्क्रीज होतोय. मीन्स T2 इज 1.5 टाइम्स T1. बरोबर आहे का. 50% वाढलं तर काय लिहायचं आपण, 1.5 टाइम्स T1 लिहितो. 30% वाढला असता तर 1.3 टाइम्स T1 लिहिला असता. 15% वाढला असता तर 1.15 टाइम्स T1 लिहिला असता. 10% कमी झाला असता तर 90% शिल्लक राहिला असता, बरोबर आहे. म्हणजेच T2 इज 0.9 टाइम्स T1 लिहिला असता. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. हे का बरं लिहिलं मी तर 50% टाइम पिरियड वाढल्यामुळे नंतरचा टाइम पिरियड असेल ओरिजिनल टाइम पिरियड प्लस त्याच्यामध्ये 50%चं इन्क्रीमेंट. सो इट इज 1.5 टाइम्स T1. हे झालं 150%. 150 डिवायडेड बाय 100, बरोबर आहे का, 1.5. वेन द लेंथ ऑफ पेंडुलम इज इन्क्रीज बाय 0.6 मीटर. हा टाइम पिरियड 50% केव्हा वाढतो
जेव्हा त्याची लेंथ 0.6 मीटरनी वाढते तेव्हा, म्हणजे नंतरची लेंथ किती असेल, पहिली लेंथ म्हणजे L1 प्लस 0.6 मीटर. आलं लक्षात. ओके. कॅल्क्युलेट द इनिशियल लेंथ. इनिशियल लेंथ म्हणजे L1 आपल्याला शोधायची आहे. अँड इनिशियल पिरियड म्हणजे T1 आपल्याला शोधायचं आहे. ॲट अ प्लेस वेअर G इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ज्या ठिकाणी G ची व्हॅल्यू 9.8 आहे त्या ठिकाणी तुम्हाला या वेगवेगळ्या व्हॅल्यू शोधायच्यात. आता हे जे एक्झाम्पल आहे हे मार्च 2012 मध्ये विचारलेलं आहे, मार्च 1993 मध्ये विचारलं आहे आणि ऑक्टोबर 98 या 3 परीक्षांमध्ये विचारलेलं हे एक्झाम्पल आहे. मग आपण इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहून घेऊया. इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला असेल T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L1 अपॉन G. बरोबर आहे. तसंच फायनल टाइम पिरियड चा फॉर्म्युला लिहून घेऊया आपण. सो T2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L2 अपॉन G. L1 म्हणजे पहिली इनिशियल लेंथ, L2 म्हणजे जी आपण लेंथ वाढवली होती 0.6 मीटरनी ती लेंथ L2. ठीक आहे. T1 म्हणजे पहिला टाइम पिरियड, T2 म्हणजे नंतरचा वाढलेला टाइम पिरियड म्हणजे 1.5 टाइम्स T1. ओके. दोघांचा रेशो घेतला. सो 1 डिवायडेड बाय 2. T1 अपॉन T2 इज इक्वल अंडर रूट L1 अपॉन L2. G कॅन्सल होईल कारण की एकाच ठिकाणी दोन्ही पेंडुलम आहेत. सो T1 आणि T2 च्या ऐवजी 1.5 टाइम्स T1 इज इक्वल टू L1 आणि L2 च्या ऐवजी L1 प्लस 0.6. बरोबर आहे. दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घ्या. हा T1 कॅन्सल होतो. 1.5 चा स्क्वेअर 2.25 आणि इकडचं स्क्वेअर रूट चाललं गेलं. सो L1 अपॉन L1 प्लस 0.6. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे या ब्रॅकेटनी 1 ला मल्टिप्लाय करा आणि 2.25 नी L1 ला मल्टिप्लाय करा. बघा बरोबर आहे का तर. सो L1 प्लस 0.6 हा इकडे आला आणि 2.25 इकडे आला. सो 2.25 टाइम्स L1. सो 0.6 इज इक्वल टू 2.25 टाइम्स L1 मायनस L1. सो 0.6 इज इक्वल टू 1.25 टाइम्स L1. ओके. त्याच्यावरनं L1 आपल्याला शोधता येतो मग. सो L1 इज 0.6 अपॉन 1.25 मीन्स 0.48 मीटर. ही झाली इनिशियल लेंथ त्या पेंडुलमची जी आपल्याला शोधायची होती. इनिशियल लेंथ पण शोधायची होती आपल्याला आणि इनिशियल पिरियड पण शोधायचा आहे. मग इनिशियल पिरियड शोधण्यासाठी इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेतला आपण. काय फॉर्म्युला आहे, 2 पाय अंडर रूट L1 अपॉन G. L1 किती आली 0.48 आणि G ची व्हॅल्यू किती 9.8. हा 2 पाय मी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला म्हणजे 4 पाय स्क्वेअर होईल म्हणजे 4 इंटू 9.87 इंटू 0.48 अपॉन 9.8. हे स्क्वेअर रूट तुम्हाला लॉगच्या साहाय्याने सोडवायचं आहे. लॉगच्या साहाय्याने तुम्ही सोडवलं तर तुम्हाला आन्सर मिळतं 1.391 सेकंद. ओके. या प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल 3 परीक्षांमध्ये विचारलेलं होतं. दुसऱ्या एक्झाम्पल सारखंच हे तिसरं एक्झाम्पल सारखे सारखे एक्झाम्पल आहेत. आता हे पण वेगवेगळ्या व्हॅल्यूज असल्यामुळे मी मुद्दाम सोडून देतोय. तसं सोडवायला नाही पाहिजे एवढे जास्त. ठीक आहे, असू द्या. द पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इन्क्रीजेस बाय 10%. म्हणजे त्या सिम्पल पेंडुलमचा टाइम पिरियड 10% वाढतो. म्हणजे किती होईल नंतरचा टाइम पिरियड 110% होईल. मीन्स T2 इज 1.1 टाइम्स T1. आलं लक्षात. वेन द लेंथ इज इन्क्रीज बाय 21 सेंटीमीटर. जेव्हा त्या पेंडुलमची लेंथ 21 सेंटीमीटरनी वाढते त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड 10% वाढतो असं म्हटलेलं आहे आपल्याला. म्हणजे L2 किती असेल ते L1 प्लस 21 सेंटीमीटर. हे सेंटीमीटरमध्ये लक्षात ठेवा. फाइंड द ओरिजिनल लेंथ अँड पिरियड ऑफ पेंडुलम. तर ओरिजिनल लेंथ म्हणजे L1 शोधायचं आहे आणि ओरिजिनल टाइम पिरियड म्हणजे T1 शोधायचं आहे. सेम मागच्या प्रकारे. मग इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला मी T1 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L1 अपॉन G. फायनल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला T2 इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L2 अपॉन G. दोघांचा रेशो घेतला. सो T1 अपॉन T2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. T2 च्या ऐवजी टाकलं 1.1 टाइम्स T1 आणि L2 च्या ऐवजी टाकलं L1 प्लस 21. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. हा T1 कॅन्सल झालेला आहे. सो 1 अपॉन 1.1 इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये L1 अपॉन L1 प्लस 21. दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेतला. सो 1 अपॉन 11चा स्क्वेअर 121 होतो म्हणजे 1.1चा स्क्वेअर होईल 1.21. सो L1 अपॉन L1 प्लस 21. क्रॉस मल्टिप्लाय करा. बघा बरोबर केलंय का तुम्ही. सो इट बिकम्स 21 इज इक्वल टू 1.21 L1 मायनस L1 म्हणजे 0.21 टाइम्स L1 इज इक्वल टू 21. सो इट बिकम्स L1 इज इक्वल टू 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. म्हणजे इनिशियल लेंथ आपल्याला मिळाली 1 मीटर. पण शोधायचं आहे. इनिशियल टाइम पिरियडसाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे T1 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 4 पाय स्क्वेअर L1 अपॉन G. व्हॅल्यूज टाकल्या 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87. L1 म्हणजे 1. आता इथे सेंटीमीटरमध्ये नाही घ्यायचं कारण की बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू MKS मध्ये आहेत म्हणून लेंथ पण तुम्हाला MKS मध्ये घ्यावी लागेल. सो इट इज 1. 100 नाही 1 आहे. अपॉन 9.8
म्हणजेच 2.006 सेकंद तुम्हाला ते स्क्वेअर रूट सॉल्व्ह केल्यानंतर मिळेल. लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला इकडे करायचे आहेत. ठीक आहे. सेम त्याच प्रकारचं एक्झाम्पल आहे समोरचं. एक्झाम्पल नंबर 4 काय म्हटलं पहा. वेन द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज बाय 22 सेंटीमीटर, म्हणजे जेव्हा आपण त्या सिंपल पेंडुलमची लेंथ 22 सेंटीमीटरनी वाढवतो, द पिरियड चेंजेस बाय 20%. चेंजेस शब्द वापरला त्यांनी, इन्क्रीजेस बाय नाही म्हटलं त्यांनी, चेंजेस बाय 20% म्हटलं. फाइंड द ओरिजिनल लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, तर त्याची ओरिजिनल लेंथ आपल्याला काढायची. मग आता टाइम पिरियड जर वाढतोय, लेंथ जर वाढते तर टाइम पिरियड पण वाढणार आहे. सो लेंथ L2 is L1 plus 22 centimeter. Therefore T2 is 1.2 times T1. As length इथे लिहून टाका वाटलं. So L2 is greater than L1. Therefore T2 is greater than T1. आपल्याला L1 शोधायचं आहे. ठीक आहे. मग पुन्हा त्याच प्रकारे जसं आपण मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच प्रकारे इनिशियल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला, फायनल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला, दोघांचा रेशो घेतला, त्याला आपण सॉल्व्ह करतोय. सो T1 अपॉन 1.2 टाइम्स T1 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये L1 अपॉन L1 प्लस 22. हे सेंटीमीटर मध्ये L1 22 लक्षात घ्या. सॉल्व्ह केलं. सो इट इज स्क्वेअर केला इकडे दोन्ही साईडचा. सो 1 अपॉन 1.44, 12चा स्क्वेअर 144 असतो, त्यामुळे 1.2चा स्क्वेअर असेल 1.44, L1 अपॉन L1 प्लस 22. क्रॉस मल्टिप्लाय करा. सो L1 प्लस 22 इज इक्वल टू हा 1.44 इकडे येईल 1.44 टाइम्स L1. सो 22 इज इक्वल टू 1.44 L1 मायनस L1 म्हणजे 0.44 L1. सो 0.44 L1 इज इक्वल टू 22. सो L1 इज 22 अपॉन 0.44 मीन्स 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. ओरिजिनल लेंथच आपल्याला शोधायची होती फक्त, आणि ती आपल्याला मिळाली 0.5 मीटर. पाचवं एक्झाम्पल पण त्याच प्रकारचं आहे. वेन द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज डिक्रीज बाय 20, आता इथे डिक्रीज आहे. वेन लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज डिक्रीज बाय 20 सेंटीमीटर, लेंथ कमी झाली तर टाइम पिरियड पण कमी होईल. हे लक्षात घ्या. द टाइम पिरियड चेंजेस बाय 10 सेंटीमीटर, इथे पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यात त्यांनी शब्द टाकला चेंजेस, इथे डिक्रीज बाय 10% हे आपल्याला लक्षात आलेलंच आहे. फाइंड द ओरिजिनल लेंथ ऑफ पेंडुलम. फेब्रुवारी 2014 या बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं हे एक्झाम्पल आहे. सो L2 इज L1 मायनस 20, बरोबर आहे. तर T2 इज पिरियड चेंजेस बाय 10%. आता 10% तो कमी होणार आहे, कारण की आपली लेंथ कमी झालेली आहे पेंडुलमची, त्यामुळे पेंडुलमची लेंथ जर कमी झाली तर टाइम पिरियड पण कमी होणार आहे. सो T2 इज 0.9 टाइम्स T1, म्हणजे 90% ओरिजिनल टाइम पिरियडचा टाइम त्या ठिकाणी टाइम पिरियड नंतर झालेला असेल, म्हणून 0.9 टाइम्स T1. L1 काढायचं आहे. पुन्हा त्याच प्रकारे ओरिजिनल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला, फायनल टाइम पिरियडचा फॉर्म्युला लिहिला, दोघांचा रेशो घेतला, सॉल्व्ह केलं. आपल्याला लेंथ मिळते 105.26 सेंटीमीटर, म्हणजे इनिशियल लेंथ त्या सिंपल पेंडुलमची 105.26 सेंटीमीटर असेल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1 मीटर, मास 1 किलोग्राम आहे, ऑसिलेट्स फ्रीली विथ एम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर. ठीक आहे. पेंडुलमची तुम्हाला लेंथ दिलेली आहे, पेंडुलमच्या बॉबचं मास दिलेलं आहे 1 किलोग्रॅम, आणि हा फ्रीली ऑसिलेट होतोय आणि त्याची एम्प्लिट्यूड दिली 2 सेंटीमीटर. सो लेंथ इज 1 मीटर, मास ऑफ द बॉब इज 1 किलोग्रॅम अँड एम्प्लिट्यूड इज 2 सेंटीमीटर मीन्स 0.02 मीटर. फाइंड इट्स पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आता या सिंपल पेंडुलम जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, आणि हे एक्झाम्पल आहे जुलै 2018च्या बोर्ड एक्झाम मधला. आता पेंडुलमची पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला तर आपल्याला काही माहिती नाही, आपल्या डेरिव्हेशनमध्ये असा फॉर्म्युला कोणताच नाही, पण आपल्याला हे माहिती आहे की सिंपल पेंडुलम जेव्हा ऑसिलेट होतो तेव्हा त्याची एम्प्लिट्यूड जर स्मॉल असेल तर तो लिनियर एसएचएम करतो. म्हणजे पेंडुलमच्या बॉबची जी मोशन सुरू आहे ती लिनियर एसएचएम आहे. त्यामुळे लिनियर एसएचएमच्या पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरता येईल. आहे बरोबर. सो द पेंडुलम परफॉर्म्स लिनियर एसएचएम, सो इट्स पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण वापरू एक्स्ट्रीम पोझिशनचा, आणि तो असतो हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. जनरल फॉर्म्युला काय पोटेन्शियल एनर्जीचा? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, पण एक्स म्हणजेच ए, कारण की एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल आहे, म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला मी घेतला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो हाफ एम, ओमेगाच्या ऐवजी टाइम पिरियड
मी घेतोय कारण की आपल्याला इथे लेंथ दिली पेंडुलमची, ओमेगा दिलेला नाही पेंडुलमचा, म्हणून ओमेगाला मी कन्वर्ट करतो टाइम पिरियड मध्ये, म्हणजे 4π² × t² ठीक आहे. सो हाफ m 4π² t² होता ना. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय पेंडुलमचा 4π² L/g बरोबर आहे. तो फॉर्म्युला मी टाकला टाइम पिरियडचा, त्या टाइम पिरियडच्या स्क्वेअरचा × a², म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळतो mgA² L. सो m is 1 kilogram, g is 9.8, a² म्हणजे 0.0004 and L हा 2 आणि L is 1 मीटर. सॉल्व केलं त्याला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मिळते 0.00196 जूल. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला सिंपल पेंडुलमची काढता येईल. लिनियर SHMचेच फॉर्म्युले वापरायचे. पोटेन्शियल एनर्जी विचारली होती, कायनेटिक एनर्जी पण विचारू शकतात की या पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल. मग लिनियर SHMच्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वापरायचा, सॉल्व करायचं. ठीक आहे. आता जे समोरचे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्या टेक्स्टबुकचे जी एक्झरसाइज आहे ते एक्झरसाइज मधले एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 7 इज टेकन फ्रॉम टेक्स्टबुक एक्झरसाइज आणि एक्झरसाइज मधले 14वं एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बा, अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म्स SHM. ठीक आहे, तो SHM करतोय. फाइंड द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन इट्स बॉब. तर त्या बॉबवर किती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होईल ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्या बॉबचं मास दिलंय 50 ग्रॅम. व्हेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. तर त्या बॉबवर ऍक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स आपल्याला काढायचा आहे जेव्हा तो बॉब मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर अंतरावर असेल तेव्हा. ठीक आहे. सो लेंथ ऑफ द पेंडुलम इज गिवन 1 मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. एफ काढायचं आहे आपल्याला. त्या बॉबचं मास दिलंय 50 ग्रॅम म्हणजे 0.05 किलोग्रॅम आणि डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटर म्हणजे 0.03 मीटर. मग आता रिस्टोरिंग फोर्स काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे F = kx. आठवतो. मग आता k म्हणजेच काय m⍵². आठवला फॉर्म्युला. k म्हणजेच m⍵² × x. ओमेगा म्हणजेच 2π/T म्हणून ω² च्या ऐवजी मी टाकला 4π² सो m × 4π² × x. पण t चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2π√L/g म्हणून या t² च्या ऐवजी टाकलं मी 4π² L/g, 4π² L/g t² च्या ऐवजी टाकलं × x. म्हणजेच आपल्याला रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला मिळतोय mgx/L. ठीक आहे. पहा, रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला पण तुम्हाला पाहिजे असेल तर पाठ करायला ठेवा. एक आपण जे फॉर्म्युले लिहिले त्याच्यामध्ये पण फॉर्म्युला लिहून टाका. रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब ऑफ सिंपल पेंडुलम ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम मीन पोझिशन आणि फॉर्म्युला काय mgx/L. सो mgx/L आपल्याला आन्सर मिळतं 0.0147 न्यूटन. ठीक आहे. हे होतं टेक्स्टबुक मधलंच एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल पण टेक्स्टबुक मधलंच आहे. एक्झरसाइज मधलं 13वं एक्झाम्पल. काय म्हटलं पहा, अ सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड 4 सेकंद. त्याचा टाइम पिरियड 4 सेकंद आहे. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब बी 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती होईल बॉबचं 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड झालं पाहिजे. तर किती वेळामध्ये ते होईल. मग आता आपण लिनियर SHM करणाऱ्या पार्टिकल बद्दल बोललो होतो की किती वेळामध्ये तो किती अंतर कापेल ते आपल्याला माहिती आहे. तो कसा सोडवायचं एक्झाम्पल, तर सेम त्याच मेथडनी सोडूया आपण. लिनियर SHM करतो म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय a sin ωt. डिस्प्लेसमेंट किती तर a/3 a sin ωt. सो sin ωt इज 1/3 म्हणजेच ωt येतं sin इनवर्स ऑफ 1/3 म्हणजे sin इनवर्स ऑफ 0.3333 म्हणजेच तुम्हाला अँगल मिळतो 19.5 डिग्री म्हणजे 2πt/T ची ओमेगा म्हणजेच 2π/T. सो 2πt/T ची किंमत मिळाली तुम्हाला 19.5 डिग्री. मग टी आपल्याला काढायचं, इंटरव्हल ऑफ टाइम काढायचा आहे. त्यामुळे हा टी आणि 2π इकडे ट्रान्सफर केले. टाइम पिरियड 4 सेकंद आणि 2π. सो 2 × π म्हणजे 180 डिग्री घ्यायचं इथे, कारण की हे डिग्रीमध्ये घेतलंय आपण. त्यामुळे हा पायची व्हॅल्यू पण तुम्हाला डिग्रीमध्येच घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही 3.14 टाकता आणि आन्सर चुकून जातो. म्हणून हा डिग्रीमध्ये असल्यामुळे हा पायची व्हॅल्यू पण तुम्हाला डिग्रीमध्ये घ्यावी लागेल. सो इट इज 78/360. सो इट इज 0.217 सेकंद. ओके.